नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये या चॅनलची लिंक किंवा या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून शिक्षक भरतीपासनं नवीन मिळणाऱ्या अपडेट्सपासून कोणी वंचित राहणार नाही, शिक्षक भरतीपासून कोणी वंचित राहणार नाही. आता शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कालचा दिवस जो होता तो तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. मुदतवाढीच्या बाबतीत जो आहे तो कालचा शेवटचा दिवस होता. मात्र मुदतवाढीच्या संदर्भामध्ये अनेक फेक जी काही पत्र आहेत ती प्रसिद्ध करण्यात आली. तसं काल लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं. नंतर मग व्हिडिओ एक अपलोडसुद्धा केला. मात्र मुळामध्ये सगळी जी काही छेडखानी आहे ती मुलांनीही केली आणि काही अधिकृत जी काही ऑफिस आहे त्यांच्याकडनं चॅनलकडनं सुद्धा तशा संदर्भामध्ये पोस्ट अपलोड झालेली होती. आता काही लोकांनी बऱ्याच लोकांनी मला आता ती पोस्ट शेअर केली Instagramवर. आजची पोस्ट आहे, की 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अशी कमिशनर ऑफिसची पोस्ट जी काही हँडल्स आहेत Facebookला, Instagramला ती बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल पण होत आहे. तर जसं माझं लक्ष गेलं, तात्काळ ती पोस्ट जी आहे ती मी बघितली Instagramला अगोदर अपलोड झालेली. नंतर मग आता जस्ट रिसेंटली नंतर मग Facebookला बघितलं. तात्काळ मी अधिकारी वर्गाशी जेव्हा संवाद साधला वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, तेव्हा या गोष्टी कळल्या, की म्हणजे दिशाभूल जी आहे ती नेमकं कशी होती. या अधिकारी वर्ग जो आहे तो काल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दिवसभर जे आहे ते पवित्र पोर्टलला जाहिराती अपलोड करण्याच्यासाठी सूचना देताना किंवा आढावा बैठक घेण्यामध्ये प्रचंड व्यस्त होते आणि जागासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अपलोड झालेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी होत असताना मुदतवाढ जी आहे या अनुषंगाने बऱ्याच ज्या काही आस्थापना होत्या त्यांच्याकडनं मागणी पण होती, की मुदतवाढ देण्यात यावी, जेणेकरून जाहिराती अपलोड करायला अजून संधी उपलब्ध होईल, मोठ्या प्रमाणात जागा पण येतील. पण या सगळ्या गोष्टी होत असताना जे काही पॉलिटिकल प्रेशर होतं, ते वेगळं होतं. राजकीय मानसिकता जी होती ती यावेळेस मुदतवाढ न देण्याची होती. कारण बऱ्याच गोष्टी त्याला जबाबदारसुद्धा आहेत आणि नवीन शैक्षणिक वर्ष जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि शाळेला शिक्षक तात्काळ देण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या हालचाली जी आहेत ती सुरू झालेल्या आहेत. तत्पूर्वी आपल्या सगळ्यांचा रिझल्ट लागला, चांगले मार्क्स पडले, तर आता जाहिरातीसुद्धा जे आहे ते अपलोड होतील आणि त्या जाहिराती प्रसिद्ध होतील. थोड्या वेळासाठी जेव्हा अधिकारी वर्गांशी चर्चा झाली तेव्हा लक्षात आलं, की खूप लवकर जे आहे ते सूचना पत्र जे आहे ते अधिकृतपणे वेबसाईटवर येणार आहे. त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये जी काही दिशाभूल झालेली आहे त्या अनुषंगाने सुद्धा स्पष्ट त्याच्यामध्ये सूचना येतील. लगेच साधारणतः लवकरच जे आहे ते जसंही प्राईम टाईम म्हणजे ऑफिस सुरू होईल तसं त्या ठिकाणी पत्र अधिकृतपणे जाहीर होणार आहे, प्रसिद्ध होणार आहे संकेतस्थळावर. त्याच्यामध्ये सूचना येतील मुदतवाढीच्या संदर्भामध्ये, या सगळ्या गोष्टी प्राधान्यक्रमाच्या संदर्भामध्ये. विशेषतः प्राधान्यक्रम जे आहे ते आता जाहिरात प्रसिद्ध झाल्या त्याच्यामध्ये सुरुवात होणार आहे. म्हणून प्राधान्यक्रम तुम्हाला चांगले मार्क्स आहेत तर नक्कीच याच्यावर आपण खूपदा बोललोय. आता अंतिम टप्प्यात आलोय आपण, तर तुमचे प्राधान्यक्रम जे आहेत ते खूप निर्णायक ठरणार आहेत. स्वतः अधिकारी वर्गाचं म्हणणं आहे, की तुम्ही प्राधान्यक्रम कसे नोंदवायचे याचा अभ्यास करा आणि योग्य प्राधान्यक्रम नोंदवा, जेणेकरून तुमची नोकरी जी आहे ती गमावणार नाही किंवा तुमची संधी जी आहे ती हुकणार नाही. या अनुषंगाने त्या संदर्भामध्ये प्राधान्यक्रम किती महत्त्वाचे आहे त्याचं महत्त्वसुद्धा तुम्हाला कळेलच. या अनुषंगाने जे आहे ते आपण वैयक्तिक काउन्सिलिंग समुपदेशन बॅच जी आहे, महा टीचर या प्ले स्टोअर ॲपवर जे आहे ते आपण सुरू केलेली आहे. ज्यांना कोणाला जॉइन व्हायचं आहे यावर पूर्णपणे 50% ऑफ आहे आणि नाममात्र शुल्क आहे याचा बॅचचा. ज्याला कोणाला जॉइन व्हायचं आहे त्या कमेंट्समध्ये पहिली लिंक असेल, ती पिन केलेली मेसेज असेल, कमेंट्स असेल, त्याच्यात लिंक असेल, तिथे जाऊन तुम्ही जॉइन होऊ शकता आणि त्या ठिकाणी जी आहे ते आपली तात्काळ त्या संदर्भामध्ये आपला प्रवेश निश्चित करा आणि सायंकाळी 5 वाजता जे आहे त्याच्यावर आपले लेक्चर सुरू आहेत. नक्कीच त्याचा फायदा 100% तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते प्राधान्यक्रम कसे तुम्ही द्यावेत, नोंदवावेत हेच त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं असणार आहे आणि ते निर्णायक ठरणार आहे आता नोकरीसाठी, तुमच्या संधीसाठी. तर मुदतवाढीचं काय? जागा किती अपलोड झाल्या? त्यावर आपण रात्रीही बोललो, आताही बोलतो. तुम्हाला जागा ज्या आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत आणि इतक्या जागा येऊन जर तुम्ही कमी जागेसाठी पात्र असाल, म्हणजे मर्यादित प्राधान्यक्रम असल्यामुळं कमी जागेसाठी तुम्ही पात्र असणार असाल, तर त्याच्यामध्ये योग्य व्यक्तीकडनं सल्ला तेवढाच घेणं गरजेचं आहे. 22,000 पेक्षा अधिक ज्या जागा आहेत, ते पवित्र पोर्टलला आलेल्या आहेत आणि या जागा अपलोड करत असताना रात्री उशीर झाला, आढावा बैठक झालेली. त्याच्यामध्ये आजचा दिवस जे आहे, आता अधिकृतपणे हे उपलब्ध जरी झालं नसलं, तर मी चर्चा केल्याच्या नंतर समजलं, की कालचं ते सगळं काही फेक होतं.
आणि आजचा दिवस जो आहे तो अनेकांनी, ही मुदतवाढ नाही आहे, अनेक आस्थापनांनी आजचा दिवस त्या ठिकाणी नोंदणी केलेल्या लोकांसाठी आपल्या जागा किंवा आपली जाहिराती अपलोड करण्यासाठी केवळ आजचा दिवस त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे मुदत म्हणून. पण ही मुदतवाढ नाही. फक्त त्यांनाच दिलेली आहे ज्यांनी नोंदणी केलेली आहे पोर्टलला आणि त्यांच्या जागा अंतिम टप्प्यात आहेत आणि काही तांत्रिक अडचणीमुळे त्या जागा काल उशिरापर्यंत अपलोड करता आल्या नाहीत. अशा लोकांनाच केवळ जे आहे ते आज संध्याकाळी उशिरापर्यंत जी आहे ती मुदत त्या ठिकाणी असणार आहे. मात्र कुठलीही अधिकृतपणे संकेतस्थळावर याच्या संदर्भामध्ये मुदतवाढ म्हणून उपलब्ध नसेल किंवा मुदतवाढ दिलेली नाही, असं स्पष्ट मत जे आहे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी आलेलं आहे. मात्र ज्या ज्या अंतिम टप्प्यात होत्या त्या जागा अपलोड होतील, जेणेकरून टाईम संपला मग आऊट असं नाही आहे. काल जरी टाईम संपला आणि तुम्ही रांगेत जरी असाल नोंदणी करून, तर तुम्हाला आज संधी आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पदं जी आहेत ते नक्कीच अपलोड करण्यासाठी आजची संधी उपलब्ध असणार आहे. नक्कीच हे निर्णय जो आहे तो प्रशासनाचा योग्य आहे, जेणेकरून या कारणानं सुद्धा 1001 जागा उपलब्ध होऊ शकतात, वाढू शकतात. त्यामुळं नक्कीच हे कौतुकास्पद निर्णय आणि या मुदतीचं जरी वाढ नसेल तर या दिलेल्या सूटचं ज्या ठिकाणी आपण नक्कीच स्वागत करूया. आणि या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आज दुपारच्या अगोदर किंवा 12पर्यंत जे आहे ते त्या ठिकाणी सूचनापत्र जे आहे ते संकेतस्थळावर उपलब्ध होईल. बुलेटिन जे आहे ते उपलब्ध होणार आहे, येणार आहे आणि सविस्तर सूचना येतीलच. त्यानंतर त्याच्यातल्या सूचना काय आहेत ते तुम्हाला सांगेलच. मात्र ते बुलेटिन जे आहे ते 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी उपलब्ध होईल. कदाचित व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होईल. आणि प्राधान्यक्रम जे आहे ते जाहिराती आल्या जे आहेत त्या ठिकाणी प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी साधारणतः 10 दिवस किंवा आठवडाभर जे आहे त्या ठिकाणी संधी उपलब्ध होईल आणि हे प्राधान्यक्रम नोंदवताना प्रचंड कमालीची घाई गडबड होणार आहे. त्यामुळं वैयक्तिक काउन्सिलिंग जे आहे त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. त्यामुळं ज्यांना कोणाला या 10 दिवसाच्या मध्ये किंवा एक आठवडा जास्तीत जास्त त्या ठिकाणी संधी तुम्हाला उपलब्ध राहणार आहे. तर हे प्राधान्यक्रम कसे नोंदवायचे यासाठी ज्यांना कोणाला त्या ठिकाणी मार्गदर्शन वैयक्तिक काउन्सिलिंग घ्यायची आहे, त्यांनी तात्काळ जो आहे तो आपला महा टीचर ॲप जो आहे तो डाउनलोड करा, इन्स्टॉल करा आणि त्याच्यामध्ये जाऊन वैयक्तिक मार्गदर्शन जे आहे ते आपलं मिळवू शकता. त्यामुळं नक्कीच तुम्हाला कशी निर्णायक ही वैयक्तिक त्या ठिकाणी प्राधान्यक्रम नोंदवण्याची जी संधी आहे किंवा ही प्रोसेस आहे, कशी तुम्हाला रीतसर जाईल, सोपी जाईल, योग्य पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, दिशा मिळेल आणि संधी हुकणार नाही, या दृष्टिकोनातून हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याची लिंक जी आहे ती पहिल्या कमेंट्समध्ये असेल, ते कमेंट्स बॉक्समध्ये ती कमेंट पिन केलेली असेल. त्यामुळं जास्तीत जास्त मोठ्या संख्येने जॉईन व्हा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नक्की गोंधळून जाऊ नका. कुठलीही मुदतवाढ मिळालेली नाही आणि अफवावर जो आहे तो विश्वास ठेवू नका. अधिकृत जे आहे ते थोड्याच वेळामध्ये संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा. त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.